नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पावसाळ्यामुळे धुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला, ताप आणि डायरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढत आहे. मात्र उपचारासाठी डॉक्टर आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली. तसेच नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि उकळलेले पाणी पिण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सध्या पावसाळा ऋतू सुरू झाला असून या ऋतूमध्ये आढळणाऱ्या आजारांचं प्रमाण सध्या वाढायला लागलेलं आहे. उदाहरणार्थ सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार म्हणजे अतिसार, डायरिया, गॅस्ट्रोएंटरायटिस असे आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये OPDमध्ये वाढायला लागले आहेत. त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी म्हणून उपाययोजना कराव्यात. उदाहरणार्थ पाणी पिताना स्वच्छ शुद्ध पाणी जे की उकळलेलं पाणी प्यायला पाहिजे. तसंच आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून डासांची उत्पत्ती आणि डासांची वाढ त्यामध्ये होणार नाही. तसेच रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा व मॉस्किटो रिपेलेंट्स म्हणजे काही क्रीम जे असतात जेणेकरून आपल्या अंगावर मच्छर बसणार नाही आणि ते चावा घेणार नाही व त्यापासून होणारे आजार आपल्याला टाळता येतील. तसेच शुद्ध पाणी पिल्यानंतर आपल्याला अतिसार व डायरिया यासारखे आजार आपल्याला टाळता येतील. तसेच या पावसाळा ऋतूमध्ये बाहेरचे उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. शक्यतोवर घरी बनवलेले ताजे व गरम अन्नपदार्थ खावेत जेणेकरून या पावसाळ्यामध्ये होणारे आजार जसे की अतिसार, डायरिया, गॅस्ट्रोएंटरायटिस असे आजार आपल्याला टाळता येतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.